बाबासाहेब सांगतात बुद्ध भिक्खू संघामध्ये बुद्धाने स्वतःला काही वेगळी जागा ठेवली नाही, मी तुमच्यासारखाच आहे. पण बाकीचे भिक्खू लोक होते ते बुद्धाला थोडंसं म्हटलं तर घाबरून असायचे, म्हणून थोडंसं घाबरायचं. बुद्धासमोर कसं बोलायचं. बुद्ध एकदा म्हणतात तुम्ही माझ्यासमोर स्पष्टपणे बोललं पहा तुमच्या मनाच्या. पण बुद्धाला हे पण माहिती आहे की सगळे ओपनली बोलणार नाही. मग बुद्धानं अंतर्गत जे मतदान होतं त्या मतदानासाठी एक वेगळा असा कक्ष निर्माण केला, बरोबर. आणि मत नोंदवण्यासाठी सालपत्र म्हणजे साल बघितले झाड. महाराष्ट्रात साल नाही पण युपी मध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये साल वृक्ष असतो, खूप उंच असतो, रुंद घेरा असतो, तिकडे ते संपूर्ण झाड त्याचं आहे. तर त्या सालची जे काही हे असतं साल बाहेरचं कवर त्याचं ते सालपत्र म्हणून त्या सालपत्रावर नोंद व्हायची मताची. पण ते सुद्धा गुप्त पद्धतीने व्हावं म्हणून त्यानं काय केलं, एक कक्ष निर्माण केला कोपरा. कुठला? बिहारामधला एक कोपरा कशासाठी? मतदानाचा. त्याला काय म्हणतात? सालपत्रगृह. त्याला काय म्हणतात शब्द पालीमध्ये? सालपत्रगृह. बाबासाहेब हे सगळं सांगितल्यानंतर शेवटचं वाक्य बाबासाहेब सांगताय की बुद्धाने या भिक्खू संघामध्ये राबवलेले हे रिपब्लिकचं जे काही हे आहे पद्धत आहे ती बुद्धाने त्याच्या आधीच्या रिपब्लिकन सिस्टम मधून घेतलेली आहे. ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये गणराज्य पद्धती म्हणून घेतली आहे. म्हणजे बाबासाहेब सांगतात की आता जे आपण मतदानाचा प्रकार करतोय इलेक्शन आणि वोटिंग, तो बुद्धाच्या काळापासून आहे, बुद्धाच्या आधीच्या काळापासून. बुद्धाने तो भिक्खू संघामध्ये राबवलेला त्या प्रकारचं स्वातंत्र्य म्हणजे एक शास्त्र ज्याला म्हटलेलं आहे, एक नवीन धर्म देणारा व्यक्ती इतका उच्च कोटीचा प्रबुद्ध, तो पण बाकी भिक्खूंना काय सांगतोय, तुम्हाला पण ते स्वातंत्र्य आहे, तुम्ही माझ्या विरोधात जरी काय असलं तुम्हाला म्हणायचं तर ते बोला, कारण डिस्कशन इज डेमोक्रेसी. डिस्कशन इज डेमोक्रेसी. ही डेमोक्रेसी बुद्धाच्या संघात. म्हणजे जेव्हा मी प्रथमतः मिश्रण विशेष डेव्हिस यांचं जेव्हा पुस्तक वाचलं, बुद्ध नावाचं 1880चं पुस्तक आहे, बाबासाहेबांनी भारतभरात त्याचा रेफरन्स घेतलेला आहे आणि नेमकं मला ते सिद्धार्थ कॉलेजच्या लायब्ररीमध्येच वाचायला मिळालं, बाबासाहेबांचं स्वतःचं कलेक्शनमध्ये. त्या पुस्तकामध्ये एक वाक्य लिहितो की बुद्धाने, डेव्हिस तो लिहितो की बुद्धाने रिव्होल्यूशन केली, क्रांती केली. बुद्धाने एज्युकेशन मध्ये क्रांती केली असं स्टेटमेंट आहे. आणि आता नुकतेच विद्यार्थी होतो, आता आमच्या तुमच्यासारखं आपलं असणं, आपलं ज्ञान मिळायच्या आधी जे समज असतो त्या समजात होतो. मी स्वतःला प्रश्न विचारला, बुद्धाचा आणि शिक्षण व्यवस्था काय संबंध बाबा? तुमच्या मनात दिलं माझाही मनात त्यावेळी आला. तर मी ते पुस्तक वाचताना तेव्हा त्याने एक्सप्लेनेशन दिलं आहे, फॉर द फर्स्ट टाइम इन वर्ल्ड, डेव्हिस काय म्हणतात, मिस्टर डेव्हिस, की फर्स्ट टाइम इन द वर्ल्ड, प्रथमतः कुणीतरी स्त्रियांना मुक्त होण्याचं एंट्री दिली, ऍडमिशन दिलेला. भिक्खू संघामध्ये भिक्खुनी संघ स्थापन केला आणि मुक्त व्हायचा म्हणजे ज्ञान मिळवण्याचा अधिकार जगामध्ये प्रथमतः कोणी दिला असेल तर तो बुद्धाने दिला, म्हणून ते रिव्होल्यूशन आहे. मग ते पुस्तक संपूर्ण वाचल्यानंतर मग माझ्या विचार करण्याची जी काही दिशा ती माझी स्वतःची बदलली, हे मी आता इथे जाहीरपणे सांगतो.